विश्वाला शांतीचा, समतेचा, क्रांतीचा तथा दुःखमुक्तीचा आर्यसंदेश देणारे दुःखमुक्त महामानव, द लाईट ऑफ वर्ल्ड तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे धम्मदायात प्रियदर्शी देवानाम प्रिय, ज्यांनी बौद्ध धम्माचा संपूर्ण जगभर प्रसार केला, ज्यांच्या नावावर या भारत देशाचाच नाही तर संपूर्ण जगाचा सातबारा आहे, ते महान चक्रवर्ती सम्राट अशोक राजा. त्याचप्रमाणे स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे, ज्यांच्या कुशीत स्वराज्याचे 2 छत्रपती वाढले आणि घडले, ते विश्वातील आदर्श मातृत्व राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्याबाई, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, ज्या ज्या बहुजन नायकांनी बहुजनांचं राज्य यावं, बहुजनांचा विकास व्हावा याकरता आपलं तन मन धन अर्पण केलं, त्या सर्व बहुजन नायकांना आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळा, त्याचप्रमाणे समाजभूषण, कलारत्न या पुरस्काराच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या महामानवांना पुन्हा एकदा मी त्रिवार असं वंदन करतो, वंदन करतो, वंदन करतो. त्याचप्रमाणे या आमचे धम्ममित्र आयुष्यमान आदरणीय भानुदासजी सावंत या साहेबांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण सर्वजण सन्माननीय तारळे विभागातील, पाटण विभागातील सर्वच सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य सर्व क्षेत्रातून या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवर, आपणा सर्वांना माझा पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करतो. या धम्मपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आपल्याला सुद्धा पुन्हा एकदा माझा जय भीम. एकाने पण जय भीम म्हटलं, जय भीम, मोठा आवाज आहे, जय भीम, जय भीम. आज आपण या ठिकाणी समाजभूषण, कलारत्न आणि खरेदी विक्री संघाचे पाटण तालुक्याचे संचालक, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष आणि आता सध्या कार्यरत असणारे आजी सचिव, अशा पद्धतीनं जी या पदानं सन्मानित झालेले आहे आमचे धम्ममित्र भानुदासजी सावंत. मगाशी बोलता बोलता गाडगे साहेबांनी सांगितलं की सावंत साहेब पदाच्या मागे लागलेले नाहीत, आणि ही गोष्ट खरी आहे. मला वाटतं एक 4 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे, एक 8 दिवसापूर्वी आमचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव आयुष्यमान दशरथ कांबळे साहेब यांच्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त आम्ही कुडाळ येथे, जावली येथे आमचा एकत्र येण्याचा संबंध आला. त्यावेळी या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीवरती चर्चा झाली, आणि त्या चर्चेमध्ये स्वतः सावंत साहेब म्हणले की मला कोणतंही पद नको, मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्ताच राहणार आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. एवढं मोठं दिलदार व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. हा एक आदर्श आपण या अभिष्ट चिंतन सोहळ्यातून घेतला पाहिजे. पदानं माणूस भारावून जातो, पद येतात आणि पद जातात, क्षणभराचे असतात, पण काम हे आपलं कायमस्वरूपी टिकतं, आणि जे काम टिकतं कायमस्वरूपी, जे आदर्श काम केलं असतं त्याचा वारसा पाठीमागच्याला शिल्लक राहतो. आपण वारसा देण्याचं काम करायचं आहे. सावंत साहेब, तुम्ही 60 वर्षाचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केला, मी म्हणतो तुमचा 100वी या ठिकाणी झाली पाहिजे, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि हे 100वी करत असताना तुमच्या हातून उत्तरोत्तर आज जेवढी कामं तुमच्या हातून घडत गेलीत, याही पेक्षा आम्हाला अपेक्षा आहे की अजून तुमच्या हातून समाजासाठी, जनतेसाठी, लोकांच्यासाठी चांगल्या तऱ्हेची कामं व्हावीत. समाजभूषणानं तुम्हाला भूषवलेलंच आहे,
कलारत्नानं तुम्हाला भूषवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, सौ सोनार की एक लोहार की. तुमची 1000 भाषणापेक्षा शाहिराची एक शायरी 1000 भाषणांना तोड असते आणि त्या शायरीच्या माध्यमातून तुम्ही लोकांचं प्रबोधन करत आहात. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तुम्ही सूत्रपंट संचालन संकलन विधी करून त्यातूनही तुम्ही समाजामध्ये प्रबोधन करत आहात. वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये गावोगावी जाऊन पायी प्रवास करून पावसाचा पाऊस असू द्या त्या ठिकाणी तुम्ही पोहोचून समाजाचं काम करत आहात. खऱ्या अर्थानं हे काम तुमचं अत्यंत प्रेरणादायी आहे आणि समाजाला एक फार मोठी यातून प्रेरणा मिळणार आहे. तुम्हाला हे काम करण्यासाठी बुद्ध धम्म आणि संघ या तिन्ही रत्नांचा लाभ होऊन या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तुम्हाला सुख समृद्धी वर्ण बल प्राप्त हो अशीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि माझं सुर्वे परिवार खोजेवाडी, त्याचप्रमाणे पंचशील मित्रमंडळ खोजेवाडी आणि भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा या सर्व संस्थांच्या वतीनं तुम्हाला अभिष्टचिंतन सोहळ्याच्या 60व्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. जय भीम, नमोबुद्धाय, जय भारत, जय संविधान. यानंतर या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करत आहेत मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय अभिजितजी जाधव पाटील दादा. मी आपणास विनंती करतो आपण शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं.